पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करायला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय। सिंधू पाणी वाटप करायला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानवरती नक्की काय परिणाम होईल या संदर्भात आम्ही माजी अधिकारी सुधीर देवरे यांच्याशी बातचीत केली। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। भारताने सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तान या संदर्भामध्ये सातत्याने वक्तव्य करताना पाहायला मिळतोय। मात्र डिप्लोमॅटिक दृष्टिकोनातून सिंधू पाणी वाटपाला स्थगिती देणं म्हणजे नक्की काय आणि त्याचा पाकिस्तानवरती काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात माजी राजदूत सुधीर देवरे सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया। सर, मोठा परिणाम होईल असं सांगितलं जातंय, मात्र नक्की कोणता परिणाम होऊ शकतो पाकिस्तानवरती? भारताने पहलगाम हल्ल्यानंतर भारताची जी कमिटी आहे CCS कमिटी ऑन सिक्युरिटी, त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये जास्त करून राजनैतिक स्तरावरचे निर्णय झाले ते, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाचा जो करार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला 1960 पासूनचा, तर तो कसा अबेन्समध्ये ठेवता येईल यावरती भारताने पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता हा करार म्हणजे असा आहे की भारत आणि पाकिस्तान ह्याच्यामध्ये जेव्हा आपली फाळणी झाली त्याच्यानंतर नद्या ज्या आहेत दोन्ही देशामध्ये वाहणाऱ्या त्यांच्या पाण्याच्या संबंधी काय करायचं, तर ह्या बाबतीमध्ये स्वातंत्र्याच्या नंतर बरीच वर्ष चर्चा चालू होती आणि मग वर्ल्ड बँकेने त्याच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांनी एक प्रकारचा दबाव आणून भारताने त्यावेळेला अत्यंत अशा म्हणजे फार औदार्याने पाकिस्तानला हा करार मान्य केला पाकिस्तानबरोबर, की ज्याच्यामधनं 3 नद्या ज्याला पश्चिमेच्या नद्या आहेत म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब, आणि पूर्वेकडच्या 3 नद्या म्हणजे सतलज, बियास आणि रावी, या 3 नद्या दोन्हींचं वेगळ्या प्रकारचं कसं पाण्याचं वाटप होईल असं। तर पाकिस्तान तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्यावरती अवलंबून आहे। जवळजवळ 80% त्यांचे सगळं जे शेती आहे ती या नद्यांच्या पाण्यावरती आहे। आपण त्या मानाने जास्त हे झालेलो आहोत, सेल्फ सफिशियंट झालेलो आहोत। तर या करारानुसार असं ठरलं होतं की पश्चिमेच्या नद्यांचं पाणीही पाकिस्तानला मिळावं आणि पूर्वेकडच्या नद्यांचं पाणी भारताला मिळावं, परंतु त्यातसुद्धा खरं म्हणजे 40% जवळजवळ पाणीही आपल्याला मिळायला पाहिजे होतं पश्चिमेच्या नद्यांचं, कारण त्या नद्या भारतामधून उगम पावतात आणि मग त्या पाकिस्तानमध्ये जातात। पण तेव्हा असं ठरलं की जवळजवळ 20% पाणी पाकिस्तानला आपल्याकडे आपण घेऊन बाकीचं सगळं पाकिस्तानमध्ये जाईल। त्यात एकच आपल्याला अशी सवलत मिळाली होती की ह्या पाण्याचा आपण शेतीसाठी उपयोग करू शकू, किंवा ज्याला रन ऑफ द रिव्हर असं म्हणतात, म्हणजे पाणी खाली जाईलच परंतु ते तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स वगैरे जे करता येतील यासाठी वापरता येईल। आणि मग दोन्ही देशांमध्ये एक इंडस वॉटर कमिशन निर्माण केलं होतं की दोन्ही कुठल्या ह्याच्यामधले जे काय मुद्दे असतील या पाण्यासंबंधीचे तर ते या कमिशन समोर यावेत आणि त्यातनं निर्णय व्हावा। भारताने त्यावेळेला पाकिस्तानला आर्थिकसुद्धा मदत केली होती, कारण त्यांना त्याच्यासाठी कालवे बांधायचे होते, काय धरणं बांधायची होती, तर भारताने मदत केली, त्यांना अमेरिकेने मदत केली, जगातल्या अनेक देशांनी मदत केली। तर पाकिस्तानला त्याच्यामध्ये एका दृष्टीने खूपच फायदा झाला या करारानंतर। आणि मग भारताने मात्र जेव्हा पुढच्या आता 40-65 वर्षामध्ये जेव्हा असे नवीन काही प्रपोजल्स आणले की आम्हाला इथे धरण बांधायचं आहे किंवा इथे कॅनॉल करायचं आहे किंवा हे पाणी वापरायचं आहे, तर मात्र प्रत्येक वेळेला पाकिस्तान याच्यामध्ये अडकाठी आणत राहिले, कारण त्यांची माणसं यायची, त्यांनी अनेक हे जे प्रोजेक्ट्स होते ते प्रोजेक्ट्स आर्बिट्रेशनसाठी नेले, कोर्टामध्ये नेले, त्याच्यात इतकी दिरंगाई झाली की बरीचशी प्रोजेक्ट शेवटी ती झाली नाहीत, आणि जरी काही झाली
तरी त्याच्यामध्ये या दिरंगाईमुळे आणि जो खर्च झाला सगळ्या ह्याच्यामध्ये की त्याच्यात आपल्याला काही फारसा फायदा झाला नाही. तर गेल्या वर्षीच ॲक्च्युली 2023मध्येच भारताने पाकिस्तानला यासंबंधी एक प्रकारचा इशारा दिला होता की आम्हाला आता हा जो करार आहे हा आम्हाला ह्याचा परत फेरविचार करणं आवश्यक झालेलं आहे आणि आपण दोघांनी मिळून तो फेरविचार करूयात, कारण आता पुष्कळ परिस्थिती गेल्या 65 वर्षामध्ये बदललेली आहे. एक तर लोकसंख्या वाढलेली आहे, पाण्याचा वापर जास्त व्हायला हवा आहे, असे धरणं व्हायला पाहिजेत, पॉवरची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. परंतु या सगळ्या ह्याच्यावरती पाकिस्ताननी खो दिला, कारण काही ते करायलाच तयार नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आता जवळ 2 वर्ष झाली भारताने यासंबंधी पाकिस्तानला विचारणा केल्यानंतरसुद्धा पाकिस्तानने फारसं काही त्याच्यात काही केलेलंच नाही आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती भारताने हा जो निर्णय आता घेतला तो अतिशय वेळेवर आणि योग्य घेतला असं म्हणायला हरकत नाही. कारण काय की पाकिस्तान ह्याच्यामध्ये काही मानायला तयार नाही. पाकिस्तानचा त्याच्यामध्ये खूप फायदा झालेला आहे आणि पाकिस्तान ज्या ज्या अटी त्याच्यामध्ये आहे, विशेषतः भारताच्या दृष्टीने फारशा तशा फेवरेबल अटी पण नाही आहेत, पण त्यातसुद्धा पाकिस्तान जेव्हा अडचणी आणत आहेत तेव्हा अशा प्रकारचा करार हा कशाला ठेवायचा, म्हणून भारताने आत्ता ही जी स्टेप घेतलेली आहे ती अतिशय योग्य आहे. करार आता आपण ॲबेन्समध्ये ठेवलेला आहे, म्हणजे पूर्णपणे तो खालीच नाही केलेला, परंतु म्हणजे आता जवळजवळ तशी प्रकारची आपण एक तयारी केलेलीच आहे आता, असं म्हणायला हरकत नाही. सर, जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताकडं सुपीक जमीन कमी आली, पाकिस्तानकडे अधिक गेली असं म्हटलं जातं. नंतर आपण भाकरा नांगरसारखे मोठमोठे डॅम केली आणि नंतर आपण प्रगती केली. मुळात पाकिस्तानकडे सुपीक जमीन अधिक गेली असा दावा होता, त्याच्यानंतर त्यांना नद्याचं पाणीही देण्यात आलं आणि आता जेव्हा आपण त्यांना थांबवतो त्याचा काय परिणाम होऊ शकतो? पाकिस्तानकडे त्यावेळेला पश्चिम पंजाब जो होता त्याच्यामध्ये जवळजवळ काहीतरी 10-12 पटींनी जास्त त्यांच्याकडे कालवे वगैरे होते. अतिशय सुपीक भाग होता तो. त्यामानाने आपल्याकडचा सगळा भाग असा बंजर भाग होता. पूर्व पंजाब म्हणा किंवा हरियाणाचा हा जो भाग आहे. पाकिस्तानला आपण जे पैसे दिले आणि त्यांनी वर्ल्ड बँकेकडनं खूप पैसे मिळवले, अमेरिकेने त्यांना पैसे दिले, त्याच्यात त्यांनी मंगाला डॅम बांधला, मग तारबेला डॅम, अशी त्यांच्याकडे मंगाला आणि अजून एक मोठा धरण बांधलं त्यांनी आणि मग आणि कालवे करून त्यांच्याकडची जी सगळं म्हणजे बऱ्यापैकी जाळं असं पसरलं पाण्याचं हे सगळं कालव्यांचं. पण आज तिथेसुद्धा त्याचा नीट वापर होत नाही आहे आणि पाकिस्तान म्हणजे त्यांना जेवढी सवलत मिळाली ह्याच्यामध्ये त्याचा त्यांनी फायदा भरून केलेला नाही आणि आपल्याला मात्र ह्याच्यामध्ये नेहमी सतत काही ना काहीतरी कारण काढून अडचण आणली ह्याच्यामध्ये. तर आपण अर्थातच भाकरा नांगलसारखी धरणं बांधली आणि त्यामुळे थोडा बहुत आपला हा प्रश्न कमी झालेला आहे. पण आज असं आहे की भारताला ह्याच्यामधून पुष्कळ अधिक फायदा मिळू शकेल. आज उत्तर हिंदुस्थानामध्ये पाण्याची टंचाई आहे, पंजाबमध्ये पाण्याची टंचाई आहे, राजस्थानमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे. तर हे पाणी आता आपण समजा आपण वळवू शकलो पुढच्या काही वर्षामध्ये, कारण हा जो करार आपण आज अबेन्समध्ये ठेवला आहे ह्याचं ताबडतोब आपल्याला काही लगेच उत्तर हे मिळणार नाही. पाकिस्तानवरती ताबडतोब त्याचा काही परिणाम होईल असं नाही आहे, कारण आपल्याला त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागेल, धरणं बांधावे लागतील, काही कालवे काढावे लागतील. तर अशा ह्याच्यामध्ये खर्चही आहे, वेळही आहे. परंतु एक प्रकारचा आपण पाकिस्तानला हा इशारा दिलेला आहे आणि काम सुरू केलं तर पुढच्या काही वर्षामध्ये आपण करू शकू. तर त्याच्यामध्ये आता एक होईल की पाकिस्तानला आपण आता ज्याला डेटा आपण जो असायचा की किती पाऊस पडला, नद्यामध्ये किती पाणी आहे, पूर येतील का वगैरे, अशा प्रकारचा जी अशी माहिती आपण पाकिस्तानला नेहमी द्यायचो ती द्यायची आता गरज नाही या अबेन्समध्ये ठेवल्यामुळे. किंवा काही झालं तर पाकिस्तान आपली माणसं पाठवायची आमच्याकडे लगेच की चर्चा करूया त्याच्यावरती आणि नंतर त्याला खो द्यायचे. आता त्या माणसांना आपण येऊ देणार नाही, कारण त्यांची काही इथे यायची गरज नाही. कुठली प्रपोजल जी असायची आपली ती आपण पाकिस्तानला पाठवायचो, म्हणजे त्या कमिशनवरती चर्चा होऊन व्हायची, त्याची आता गरज नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की हा निर्णय घेतल्यामुळे आपल्याला आता पुष्कळच सोय होईल आपली
आणि हळूहळू आपण या धरणामधून कसा जास्त आपल्याला, या सगळ्या करारामधून कसा आपल्याला जास्त फायदा मिळेल हे आपण करू शकू. आता असं म्हणतात की पाकिस्तान त्याच्यावरती काही काही हे आणतायत की अशा प्रकारचं हे इंटरनॅशनल ट्रीटी आहे, तर ही ट्रीटी तुम्हाला अशी कशी एकदम बरखास्त करता येईल. तर त्यावरती असं आहे की कुठलाही जेव्हा करार असतो तर तो जेव्हा होतो त्या दोन देशामध्ये एक प्रकारचा विश्वास असतो. त्या विश्वासाच्या बळावरती अशा प्रकारचं करार केले जातात. आता तो विश्वासच राहिलेला नाही आहे. एकतर व्हिएन्ना म्हणून एक व्हिएन्ना ॲग्रीमेंट्स आहेत, काही व्हिएन्नाचे जे ॲग्रीमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एका ॲग्रीमेंटमध्ये असं केलेलं की जर का फंडामेंटल चेंज जर का झाला ह्याच्यामध्ये तुमच्या दोन्ही देशांच्या एकूण धोरणांमध्ये, तर तुम्हाला ते जे करार असतील ते बदलता येतात. आपण म्हणतोच आता फंडामेंटल चेंजेस झालेला आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे अशी काही आपल्याला फारशी काळजी करायचं कारण नाही की उद्या आपण ठरवलं काही वर्षानंतर की हे करार पूर्णपणे आपण बरखास्त करून टाकायचा, तर त्याच्यात काही फारशी अडचण येईल असं काही वाटत नाही आहे. याच्यामध्ये एक मुद्दा हा आहे की जेव्हा धरणं होतात त्यावेळेस हायड्रो प्लांट लागतात, विजेची निर्मिती होते. पाकिस्ताननी पण अशा पद्धतीचे त्याच्यावरती प्लांट उभे केले. त्यांना जेव्हा पाणी पूर्णपणे बंद होईल तेव्हा पाकिस्तान अंधारात जाऊ शकतो असंही म्हटलं जातात. शेती त्यांची बकाल होऊ शकते, कारण पाकिस्तान जे पैसे आपण त्यांना पाणी देतोय त्या पाण्याच्या पैशातूनच ते उभं राहतात आणि पुन्हा भारतावरती षडयंत्र करतात. तर ते अंधारात जातील असं खरं आहे का? हां, म्हणजे असं आहे की पाणी त्यांच्या पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होईल. अगदी पूर्णपणे कमी होईल की नाही मला सांगता कठीण आहे आता, परंतु आज त्यांना जवळ सगळंच पाणी मिळतं आहे. आणि ते जिथे जिथे आपण काही धरणं वगैरे बांधायचा प्रयत्न केला की आहे धरणं, तिथे जे स्लूज गेट असतात किंवा तिथे अजूनही त्याच्यात ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यासुद्धा ते करू देत नाही आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे पाण्याची टंचाई जर का झाली तर होऊ शकतं जसं अंधार वगैरे, परंतु आणि पाण्याची टंचाई झाली तर शेती पण त्यांची त्याच्यामध्ये अफेक्ट होईल. आणि या गोष्टी त्यांना कळायला हव्या त्या. आणि त्यामुळे त्यांना या करारामुळे किती त्यांचं नुकसान होऊ हे माहिती असतानाही अजून त्यांची जी भाषा आहे ती काही बदलत नाही आहे. तो त्यांचा जो प्रकारचा जो ताठा आहे किंवा ॲरोगन्स आहे त्याच्यात काहीच फरक पडत नाही आहे. हीच दुर्दैवाची गोष्ट आहे की भारताला अशा प्रकारचा करार जो भारताने इतक्या औदार्याने केला, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणतात की का केला आपण तेव्हा, तर भारताला असं वाटत होतं की अशा करारामधून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश आहेत, आपले संबंध सुधारतील, याच्यामध्ये ते सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल. पण असं काही दुर्दैवाने झालं नाही. सर, ह्या वॉटर बॉम्ब म्हणून एक कन्सेप्ट समोर येते. शेजारी राष्ट्र नेहमी अशा पद्धतीची मोठमोठी धरणं बांधतं. चीन बांधतंय असं कळतंय. भारताने जर अशा पद्धतीची धरणं बांधली तर पाकिस्तानवरती दबावासाठी देखील उपयोगाला येतील. हो, आता आहे ना, ह्याच्यामुळे दबाव होईल ना. आता जर का आपण ह्याच्यामध्ये धरण बांधलं झेलमवरती, तर झेलममध्ये परवा पाणी सोडलं त्याचा लगेचच त्यांच्यावरती उपयोगाला परिणाम झाला. ज्यांना आता आपण सांगायची गरज नव्हती काही, त्या काही पाणी सोडलं झेलममध्ये तर लगेचच त्यांच्याकडे आरडाओरडा झाला त्याच्यामध्ये. तर उद्या आपण त्याच्यामध्ये ते धरण बिरणं बांधली ह्याच्यावर झेलमवरती, चिनामवरती, तर ते झेलमचं तर जे एक प्रपोजल आहे तुलबुल प्रोजेक्ट म्हणून एक आहे, ते अतिशय फारसं काही असं मोठं प्रोजेक्ट नव्हतं. त्याच्यामध्ये एका कॅनॉलची फक्त खोली वाढवायची होती काहीतरी 4-5 फुटांनी, ते सुद्धा त्यांनी करू दिलं नाही. म्हणजे अशा प्रकारची जे ह्या अडचणी आहेत या सगळ्या, तर त्या आता ह्याच्यातनं दूर व्हाव्यात अशी आता अपेक्षा आहे. शिमला करार जो आहे तो आम्ही रद्द करू असं त्यांच्याकडनं सांगितलं. किती परिणाम होऊ शकतो आणि ते करू शकतात का? असं आहे, शिमला करारानुसार मुख्य काय झालं तर आपण एक प्रकारची जी लाईन ऑफ कंट्रोल ज्याला म्हणतो LOC, त्या LOCवरती आपण दोघांनी ठरवलं की LOC एक प्रकारची मानायची दोघांनी. आणि मग LOCवरती एक प्रकारचं व्हायोलेशन होऊ नये, LOCमधून एकमेकावरती हल्ले होऊ नयेत अशातनं झालेलं होतं. परंतु LOCचं त्यांनी इतक्या वेळेला उल्लंघन केलेलं आहे
पाकिस्ताननी सतत, म्हणजे हे तर उरी काय झालं, पठाणकोट काय झालं, किंवा अजूनही आज गेले 4-5 दिवस सतत फायरिंग होत आहे LOCवरती. तर LOCची प्रकारची जी सँक्टिटी होती ती यांनी ठेवलीच नाही आहे ती. त्यामुळे सिमला ॲग्रीमेंटचं तर काय म्हणजे राहिलं त्यांनी. आणि सिमला ॲग्रीमेंटमध्ये दुसरं असं होतं की भारत आणि पाकिस्तानमधले संबंध हे द्विपक्षीय नात्यांनी सोडवायला हवेत, त्याला आंतरराष्ट्रीय असं स्वरूप देता कामा नये, हा मुख्य त्यातला हे होता. तर पाकिस्ताननी भारत आणि काश्मीरचा मुद्दा किती वेळेला UN मध्ये आणलेला आहे. ते सतत कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा मुद्दा आणण्याचा सततच प्रयत्न करत असतात, आणतात ते. तर म्हणजे सिमला ॲग्रीमेंट ज्या हेतूने आपण मान्य केलं आणि त्यावेळेलासुद्धा भारतानेच पुन्हा औदार्यच दाखवलं. भारत जिंकलेला देश होता या लढाईमध्ये, तरीसुद्धा भारताने हे मान्य केलं. तर अशा ह्याच्यामध्ये सिमला ॲग्रीमेंट आता आहे, म्हणजे तसं काय आपण काय बोललेलो नाही आहोत, पण ते त्याच्यात भीती दाखवत आहेत. बघू काय म्हणतात ते, आता काय होतं त्याच्यामध्ये. ते करार आणखी ताशकंद करार, त्या करारामुळे त्यावेळेस देखील भारताने औदार्य दाखवलं होतं. करारामध्ये आपण त्यांचा हाजी पीर पास तेव्हाचा हे केलेला होता. हां, त्यावेळेला भारत आणि यांच्यामध्ये लढाई झाल्यानंतरची जी परिस्थिती होती ती निवळण्यासाठी तेव्हा सोव्हिएट युनियननी पुढाकार घेऊन ताशकंद करार केला होता. आणि त्याच्यामध्ये भारत आणि ह्याच्यामध्ये मग बऱ्यापैकी पुन्हा संबंध सुरू झालेले होते त्या करारानंतर. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये पूर्वी आपण रशियाच्या जवळ होतो, पण आता असं झालंय की बऱ्यापैकी अमेरिकेच्याही जवळ जाताना पाहायला मिळतं, किंवा अमेरिका आपल्या जवळ येताना पाहायला मिळते, चीनमुळे असो किंवा जगाचा परिप्रेक्ष्यात बदललेल्या समीकरणामुळे. तुम्ही अमेरिकेचे राजदूत म्हणून राहिलेत. अलीकडच्या काळात अमेरिकेची जी भूमिका आहे भारताबद्दलची आणि ह्या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं पारडं कोणाकडे झुकलेलं असेल, तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेने गेल्या काही वर्षांपासून आणि आत्तासुद्धा नवीन त्यांचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जी स्टेटमेंट्स वगैरे जी केलेली आहेत ती भारताला म्हणजे मदत करण्याजोगी अशी आहेत, भारताबरोबर जवळीक दाखवणारी अशी आहेत. आणि भारत सगळ्या देशांबरोबर संबंध चांगले ठेवत असल्यामुळे फक्त अमेरिकेबरोबरच आपण जवळचे आहोत असं नाही आहे, रशियाबरोबर संबंध आपले खूप चांगले आहेत, इतर युरोपियन देशांबरोबरही आहेत. पण अमेरिकेबरोबर अनेक वर्ष जो प्रकारचा एक असा म्हणजे असा कटू हे होते संबंध होते, किंवा एक प्रकारचा असा प्रिज्युडिसच होता दोन्ही देशांमध्ये. खास करून अमेरिकन राज्यकर्ते पाकिस्तानलाच मदत करत होते कित्येक वर्ष, तर ते त्यामध्ये कमी झालेलं आहे आता. आणि ते अधिक बॅलन्स याने असा विचार करत आहेत. आत्ताही त्यांचे उपराष्ट्रपती इथे होते व्हॅन्स, आणि त्यांनी गेल्यानंतर आता परत त्याच्यावरती जे स्टेटमेंट केलं काल परवा ते सुद्धा अतिशय म्हणजे योग्य आहे. आपल्याला एक प्रकारचं फेवरेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एकूण अमेरिकेची जी सगळी भूमिका आहे ती पुष्कळ सुधारलेली आहे. भारत आता जवळजवळ त्यांचा एक नॉन नेटो असा ॲलाय म्हणायला हरकत नाही, अशी म्हणजे ज्याला डिफेन्स पार्टनर आहोत त्यांचे. इंडो पॅसिफिकमध्ये आपण खूप बरोबर काम करतो आहोत, टेक्नॉलॉजीमध्ये करतो आहोत. हे जरी असलं तरी काही आपले त्यांच्या काही आहेत प्रॉब्लेम्स आहेत. आता हे सध्या जो टॅरिफवरती जो हे चाललेला आहे, आता नवीन दोन्ही देशामध्ये एक प्रकारचं द्विपक्षीय असं एक करार होण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर असे प्रॉब्लेम दोन्ही देशामध्ये होतच असतात. ह्याच्यावरती मोठा प्रॉब्लेम चालला आहे इमिग्रेशनवरती. सो संबंध तर अमेरिकेबरोबर चांगले आहेत, परंतु अशा अनेक अडचणी आणि असे प्रश्नही आहेत समोर. सर, एक असतं डिप्लोमॅटिक टॉक, बॅकचेननी पाकिस्तानचे लोक भारताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात असं सांगितलं. तर तुम्ही डिप्लोमॅट राहिलाय स्वतः, पाकिस्तान भारताशी कोणकोणत्या देशांमार्फत संपर्क करू शकतो आणि भारताने या कराराला तात्पुरती स्थगिती दिली, ती डिप्लोमॅटिक लेव्हलला दिली आहे. पाकिस्तान कुठेतरी दहशतवादाच्या बाबतीमध्ये काही कारवाई करेल असं वाटतं तुम्हाला? हे ज्या सगळ्या राजकीय खेळी आपण करतो आहोत किंवा प्रयत्न करतो पाकिस्तानवरती दबाव टाकण्याचा, तर या सगळ्यामध्ये बॅकडोअर काही होऊ शकतं का? नाही, बॅकडोअर काय, भारत आणि पाकिस्तानचे काही वर्षांपर्यंत
डिप्लोमॅटिक संबंध चांगले होते. आपण त्यांच्याशी बोलत होतो. आपले दोन्हीकडे देशांचे हायकमिशनर्स तिथे होते. 2012-13 सालापर्यंत तर आपण त्यांच्याबरोबर बॅक चॅनेलनी काश्मीरमध्ये काही प्रकारची समझोता कसा करता येईल, म्हणजे ही जी LOC आहे ती जवळजवळ नष्ट होईल आणि व्यापार सुरू होईल, दोन्ही बाजूला दळणवळण सुरू होईल, अशा प्रकारचे पण प्रयत्न चाललेले होते. पण पाकिस्तानमध्ये त्यांच्या राजकारणाला मुळे अशी काही दिशाच नाही आहे किंवा त्यांची जी दिशासारखी बदलत असते. आणि विशेषतः पाकिस्तानमध्ये त्यांच्या लष्कराचा इतका प्रभाव आहे की शेवटी सगळे निर्णय बरेचसे जे महत्त्वाचे निर्णय आहेत, विशेषतः भारताच्या मैत्री संबंधीची किंवा भारताबरोबरच्या संबंधांचे, हे पाकिस्तानचे आर्मी ठरवते. तर त्यामुळे तो जो प्रयत्न झाला बॅक चॅनेलने करायचा तो हे काही झाला नाही. आजही आता पण त्याची आपल्याला गरज नाही, कारण असं आहे, आम्ही म्हणतो की आम्ही पाकिस्तानबरोबर डायरेक्टली बोलू, आम्हाला तिसऱ्या देशाची गरज नाही. कारण आणि सिमला ॲग्रीमेंटचं जे मुख्य तत्त्व आहे ते तेच आहे. त्यामुळे आम्हाला इतर देशांबरोबर देशांच्या मार्फत पाकिस्तानबरोबर संबंध वाढवायचे किंवा ठेवायचे याची आवश्यकता नाही. जी काय असेल ते आम्ही थेट त्यांच्याशीच बोलतो आहोत किंवा त्यांना स्पष्टपणे त्यांनाच सांगतो आहोत. ही झाली डिप्लोमॅटिकच्या बाबतीत चर्चा. पण अलीकडच्या काळामध्ये जे चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की POK घेण्याची हीच योग्य वेळ आहे. POKची सध्याची स्थिती काय आहे, तिथं सैनिक आणि क्षेत्रफळाचा विचार केला तर, आणि तिथली सध्या राजनीतिक व्यवस्था काय आहे? POKने मध्ये 2 महिन्यापूर्वी तिथे फार मोठ्या प्रमाणात पाकिस्तान सरकारच्या विरुद्ध डेमॉन्स्ट्रेशन झाली. कारण POKतलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते त्यांनी वेगळं ठेवलेलं आहे, परंतु त्यालाही त्यांनी आता मला वाटतं इस्लामाबादच्या आधिपत्याखाली पूर्णपणे आणलेलं आहे. आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून POKमध्ये, आणि ती POKतली आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे, सगळ्या पाकिस्तानमध्येच आहे तर POKमध्ये तर अधिकच आहे. तर त्या अनुषंगाने तिथे जी मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली, लोकांनी जो एक प्रकारचा विरोध प्रकट केला, तर त्यावरून POKमध्ये पाकिस्तानला काही फारसा काही पाठिंबा आहे असं काही आता वाटत नाही आहे. आता भारत सरकारने ह्याच्यावरती काय करावं, अशा प्रकारची काही हे करावी हे सांगणं कठीण आहे. म्हणजे हे प्रकारचं स्पेक्युलेशन आहे. हे काय आपली सरकार, आपली आर्मी हे ठरवू शकतात या गोष्टी. त्याच्यामध्ये आपण काय सांगणार याच्यामध्ये. परंतु POK हा भाग असा आहे की अगदी भारताशी त्याचे म्हणजे आपलाच भाग आहे तो खरा. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे, आपला म्हणजे सॉव्हरेनिटी भारताची आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याच्यावरती काय ठरवायचं ते आता सध्या विचार होत असेल. पण सर, ज्या पद्धतीने सांगितलं जातं की सुरुवातीला आपण त्यावेळी जेव्हा युद्ध झालं त्याच्यानंतर जिथं आपण होतो तिथं थांबलो आणि त्यांच्याकडे तो भाग राहिला. पण आता जर तो भाग घेतला तर चायनाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तो रस्ता जातोय. तर त्यामुळे कुठेतरी भारताने POK घेण्याचा प्रयत्न केला तर चीन त्याच्यामध्ये येऊ शकतो का? ही शक्यता खूप आहे. कारण काय की पहिल्यापासून चीनचं पाकिस्तानशी जे नातं झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना काराकोरममधनं अरबी समुद्रापर्यंत रस्त्याची आवश्यकता वाटलेली आहे पहिल्यापासून. आणि तो जो रस्ता त्यांनी जो हे केला आहे तो POKमधनं जातो. आणि POKमध्ये आता त्यांनी ज्याला BRIमधनं जे हा जो नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर काढलेला आहे तो सुद्धा POKमधनं जातो. त्यामुळे चीन POK संबंधी अर्थातच खूपच जागरूक आहे. आणि POKत काही अशी मोठी काही गोष्ट झाली तर साहजिकच चीन त्याच्यावरती काहीतरी आक्षेप घेईल असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सर, साधारणपणे जर पाहिलं तर 2 भाग आहेत POKचे तिथे. एक POKचा तो भाग आणि एक बाल्टिस्तानचं, गिलगिट बाल्टिस्तान.
तर त्याच्यामध्ये एक जो भाग आहे ते गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चीनचं वर्चस्व पाहायला मिळतं बऱ्यापैकी, आणि दुसरा जो भाग आहे तिथं पाकिस्तानचं वर्चस्व पाहायला मिळतं. तर टप्प्याटप्प्याने असं काही होऊ शकतं. आता काय आहे की पाकिस्तानची सध्याची आर्थिक आणि आर्मीची परिस्थिती, भारताची सध्याची काय ह्याच्यामधली भूमिका, चायनाच्या सगळ्या गोष्टी अशा कॉम्प्लेक्स आहेत, ह्याच्यात काही सांगणं कठीण आहे आता. एक प्रश्न की पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण हे भारत द्वेषावरती अवलंबून आहे का? कारण तिथल्या लष्कराला जेव्हा वाटतं की आपल्याला सत्तेमध्ये यायचं तेव्हा ते सरकार बदलतात. कुठेतरी पाकिस्तानच्या जनतेने देखील याचा विचार करणं गरजेचं वाटतं का? पाकिस्तानचं अनफॉर्च्युनेटली सतत हेच धोरण राहिलेलं आहे की भारताबद्दलचा द्वेष, आणि तो सगळ्या जनतेमध्ये बऱ्यापैकी पसरवलेला आहे. त्याला कारणे पाकिस्तानची आर्मी आहे, पाकिस्तानचे राज्यकर्तेही आहेत, आणि इतकी वर्ष होऊन सुद्धा पाकिस्तान सुधारत नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे खरोखरच ही म्हणजे आता भारताचा ज्याला पेशन्स म्हणता येईल, इतक्या वर्ष आपण तो दाखवलेला आहे, इतका संयम दाखवला आहे, पण तो काही त्याचं काही बरोबर फळाला येत नाही असं वाटतं म्हणजे सध्याच्या ह्याच्यात. धन्यवाद सर. तर हे होते सुधीर देवरे सर, माजी राजदूत आहेत, आणि त्यांनी पाकिस्तानच्या संदर्भामधील ज्या काही भूमिका आहे, खास करून पाण्यासाठी पाकिस्तानला तहानेनं व्याकुळ व्हावं लागेल अशी परिस्थिती या करारानंतर स्थगित केल्यानंतर होऊ शकते. सध्या आपण स्थगित केलाय, तो निरस्त केलेला नाही, बरखास्त केलेला नाही. मात्र पाकिस्तानला जर वेळी जाग नाही आली तर पाकिस्तानच्या लष्करामुळं किंवा तिथल्या राजकर्त्यामुळं तिथल्या जनतेला तहानेनं मरावं लागू शकतं, व्याकुळ व्हावं लागू शकतं, शेती जाऊ शकते, इतर प्रकल्प बंद पडू शकतात, अशी वेळ येऊ शकते. POKच्या संदर्भामध्ये भारताला सरकार काय भूमिका घेतं या संदर्भात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जनतेच्या ज्या अशा अपेक्षा आहेत या सगळ्यामध्ये पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवणं गरजेचं आहे, कारण निष्पापांचे बळी घेणं पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादाने थांबवलेलं नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.